हाय, तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे. तर गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि करकोचा. तर मित्रांनो, गोष्ट खूप मस्त आहे. नक्की ऐका आणि पूर्ण ऐका. मध्ये गोष्ट स्किप करू नका. कोल्हा आणि करकोचा मित्र होते. मित्रा, माझ्या घरी जेवायला ये, असे म्हणून कोल्ह्याने करकोच्याला घरी जेवायला बोलवले. कोल्ह्याने खीर केली आणि बशीत वाढून करकोच्या समोर ठेवली. करकोच्याने आपल्या लांब चोचीने बशीतून खीर खायला खूप प्रयत्न केला, पण त्याला एकही घास खाता येता आला नाही. कोल्ह्याने बशीतली खीर चाटून पुसून खाल्ली. मित्रा, अरे असे खायचे असते, असे म्हणत त्याने सगळी खीर खाऊन टाकली. रागावू नकोस मित्रा, जेवायला दुसरे काहीच केलेले नाही, असे कोल्हा म्हणाला. ठीक आहे मित्रा, पण आता तू लवकर माझ्या घरी ये, जेवायला आलेच पाहिजे, असे कोल्हा करकोच्याने कोल्ह्याला म्हणले. नंतर मित्रांनो, थोड्या दिवसांनी काय झालं? काही दिवसांनी कोल्हा करकोच्याच्या घरी जेवायला गेला. करकोच्याने माशाचे कालवण करून एक अरुंद तोंडाच्या भांड्यात वाढले. कोल्हा भांड्याभोवती गोल 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 फिरला. भांडे चाटून हुंगून पाहिले. भांड्याच्या अरुंद तोंडात कोल्ह्याचे तोंड जाईना. त्याला एकही घास खाता आला नाही. अरे मित्रा, हे बघ, असे खायचे असते, असे म्हणत करकोच्याने आपल्या लांब चोचीने भांड्यात घातली आणि सगळे कालवण खाऊन टाकले. रागवू नकोस म्हणत घरात जेवायला दुसरे काहीच नाही, असे कोल्ह्याला सांगितले. कोल्हा संतापला. मेजवानीच्या आशेने आलेला कोल्हा भुकेलाच परत निघाला. तेव्हापासून कोल्हा आणि करकोचा यांची मैत्री तुटली ती कायमची तुटली. तर मित्रांनो, अशी आहे कोल्ह्याची आणि करकोच्याची गोष्ट. जर तुम्हाला आपल्या गोष्टी जर आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील.